CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा शहरात उभारलेल्या म्हाडा सदनिकांमध्ये लाभार्थी असलेल्या जयश्री बोराडे यांनी पहिला हप्ता म्हणून 74,000 रुपये अदा केले। मात्र वेगवेगळ्या अडचणीमुळे त्यांचे गृहकर्ज मंजूर होण्यासाठी विलंब झाला। त्यांनी दागिने विकून व इतर जोडजमा करून उर्वरित 6,77,918 रुपयांचा भरणा केला। मात्र अजूनही त्यांना 45,000 रुपयांचे थकीत रकमेचे व्याज भरण्यासंदर्भात अडवणूक केली जात आहे आणि त्यांना मिळालेली म्हाडाची सदनिका ताब्यात दिली जात नाही। जयश्री बोराडे यांनी गृहनिर्माण मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देत आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकातील नागरिकांना म्हाडामार्फत सदनिका उपलब्ध करून दिली जातात। मात्र व्याजामुळे अनेक लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, ती थांबवावी अशी ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। माझे नाव जयश्री ज्ञानेश्वर बोराडे, राहणार महावीरनगर बुलढाणा। मी इथे 13 वर्ष झाले भाड्याच्या घरामध्ये राहते। मला असं माहिती मिळाली की शासनाने म्हाडाचे घर गरीब व्यक्तीसाठी आमच्या परित्यक्त महिलांसाठी काढलेले आहे आणि मी तिथे 4-7 महिन्या अगोदर अर्ज केला। माझा घरामध्ये नंबरही लागला। मी तिथे मला 74,000 रुपये भरण्याचे सांगितले विकास गायकवाड या दादांनी। मी तिथे म्हाडाला DD करून 74,000 रुपये दिले आणि त्यानंतर त्यांनी मला माहिती पत्रक दिलं। त्याच्यानंतर माझी कुठेही त्यांनी स्वातंत्र्य नाही आवाज फायनान्स लावलेला असं मला माहीत पडलं। मी त्यांना विचारायला गेले पण माझी लोन केस त्यांनी करून नाही दिली। म्हणजे ते बोलत होते तुम्ही परित्यक्त आहेत, तुमचा मुलगा छोटा आहे, तुम्ही एकट्या असल्यामुळे तुम्ही हप्ते भरू शकणार नाही, हे कारण त्यांनी मला दाखवलं। मी त्यांना सांगितलं की दादा मी लोन केस भरू शकते, हप्ते भरू शकते, पण ते बोलले की आम्ही तुमचे लोन केस करून देत नाही। त्यानंतर माझे 10-15,000 रुपये माझे दुसऱ्या फायनान्समध्येही गेले, तरी तिथेही माझे लोन केस झाले नाही। मी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पण गेले तर त्यांनी सांगितलं की म्हाडाच्या घरावर आम्ही लोन केस देत नाही। तर मग मी नंतर माझं बजाज फायनान्सचं वैयक्तिक लोन घेतलं, काही माझे दागिने मोडले, काही माझ्या भावाकडून मी उसने पैसे घेतले आणि असं करून मी 6,77,918 रुपये 2 हप्ते झाले तिथं भरून दिले। DD स्वतः घेऊन मी पाठक मॅडमला नेऊनही दिला, तरीही मला अजून सदनिकेचा ताबा मिळत नाहीये। त्यांनी सांगितलं की तुम्हाला 6-7 महिने लेट झाल्यामुळे तुम्हाला 43,000 रुपये हे व्याज आलेलं आहे। 43,700 काहीतरी वर रक्कम आहे, तर ते व्याज भरल्याशिवाय आम्ही तुम्हाला ताबा देणार नाही। तुमची काय मागणी आहे? माझं हेच म्हणणं आहे सर, आम्ही अत्यंत म्हणजे दारिद्र्यरेषेखालचे लोक आहेत। माझ्या नावावर महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा नाहीये आणि माझ्यासारख्या अजून कित्येकच महिला आहेत की जर शासनाने लाभ दिला तर आम्ही तो लाभ घेण्याचा प्रयत्न करतो, पण आमची जर अशी लुटमार होत असेल तर 6-7 लाख रुपये जमा करणे म्हणजे आमच्यासारख्या लोकांना खूप मोठी गोष्ट आहे। आणि मीच नाही, अशा भरपूर अशा महिला आहेत की 6-7 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे ती आमच्यासाठी। एवढी जमा करणे म्हणजे आमचं खूप मोठं काम झालेलं आहे। आणि आता हे भरून जर पुन्हा 43-45,000 रुपये जर भरायचे म्हटलं, आता 43,000 रुपये त्यांचं व्याज भरायचं, घर नावावर करणे, मीटर घेणे, नळ घेणे, म्हणजे अजून मला 1 लाखापर्यंत त्याच्यासाठी खर्च येणार आहे। आणि आता माझी परत लोन केसही कोणत्या बँकेमध्ये होत नाही। माझं जे पर्सनल लोन होतं ते थोडं छोटंसं रक्कम ते झालं। तर माझं म्हणणं आहे की मला याच्यामध्ये न्याय मिळावा। हे व्याज वगैरे जे आहे ते माझ्याकडून म्हणजे माझ्याकडून नाही, आमच्यासारख्या गरीब लोकांकडून कोणाकडूनही घेण्यात येऊ नये, ही चुकीची गोष्ट आहे। एवढंच माझं म्हणणं आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।